तुम्ही सगळ्यांनी जुरासिक पार्क हा पिक्चर पाहिला आहे का? एकदा तरी तुम्ही हा पिक्चर नक्कीच पाहिला असाल. त्यामध्ये पाहिला असेल तुम्ही मोठे मोठे महाकाय डायनासोर्स, बरोबर ना? तर हे डायनासोर अस्तित्वात होते हे आपल्याला कसं कळलं? असा प्रश्न खूप जणांच्या मनात आला असेल आणि आलाच पाहिजे हा प्रश्न मनात, की डायनासोर असे दिसायला होते किंवा डायनासोर एवढे महाकाय होते, एवढे मोठे प्राणी होते, हे कसं कळालं आपल्याला? तर बघा, पृथ्वीवर कोट्यावधी वर्षांपूर्वी लिव्हिंग्स किंवा सजीव जे आहेत ते होते, बरोबर, त्यांचं अस्तित्व होतं. आपण डायनासोर पाहिले, पण डायनासोर अस्तित्वात होते हे आपल्याला कसं कळलं? तर आपल्याला कळालं पॅलेओन्टॉलॉजी या कन्सेप्टमुळं. तर नक्की पॅलेओन्टॉलॉजी म्हणजे काय? की जे काही फॉसिल्स आहेत, म्हणजे जे काही अवशेष असतात ह्या प्राण्यांचे, जे आता अस्तित्वात नाही आहेत, असे काही सजीव जे आता अस्तित्वात नाही आहेत, पण त्यांचे फॉसिल्स किंवा त्यांचे जे काही अवशेष आहेत त्यांचा अभ्यास करून आपल्याला त्यांच्याबद्दल माहिती कळते, बरोबर, की ते अस्तित्वात होते. डायनासोर्सचे फॉसिल्स सापडले त्यामुळे आपण सांगू शकतो की डायनासोर्स अस्तित्वात होते. मग ही जी ब्रांच आहे किंवा हा जो स्टडी आहे की फॉसिल्सचा स्टडी करणं किंवा जे काही प्राणी आहेत त्यांच्या अवशेषांचा अभ्यास करणं, ह्या फील्डला आपण काय म्हणतो? पॅलेओन्टॉलॉजी.